नमस्कार. हांव डॉक्टर अर्चना गांवकर. डॉक्टर प्रकाश पर्येकर हांची मोनेर माया ही कथा हांव तुमचे मुखार आतां सादर करता. सुर्या अस्तमतेक लागतालो. वांयगणात सारें मारून सुकड्याची पावलां घरची वाट चलताली. खांदार तुवालो, माथ्यार हडकी, हडगेत साऱ्याची रिकामी करची. 10-15 मिनटांची वाट चलतकच सुकड्याक विडयेची तलप मारली. गांवांत वचपी वाट वडा पोंदसून वयता. वडापोंचे शीतळ साणेत पावल घालना फुडें तेका थंय विसव घेवचो अशें दिसलें. सुकड्यान कानाक हात लायलो. पाड पडो ह्या शिवकाचे. 2च दम मारलेले, शेणले पाडगे. तो मनांतल्या मनात पुटपुटलो. चेटीच्या बोल्सांत हात घालून ताणें विडयाचो कट काडलो. विडयांचो कट म्हणपाक तेतून विडयो तरी खंय आसल्यो. 2 विडयो तेच्या हाताक लागल्यो. एक विडी ताणें काडून ओठाक तेकयली आनी दुसरी कानाक लायली. विडी पेटोवन तो झुरके मारीत बसलो. 2-3 झुरक्यांचो धुवर नाकांतल्यान काडटकच ताका बरें दिसलें. वांयगणात वा लाकडा बडयेक रानांत गेल्ल्या वाटसुऱ्यांक ह्या वडाच्या मुळात बसपाची वांसर जाता. कोण एकलो दनपारचो पावल्यार दवरण्यार आपलें वजें दवरून हांगा मातसो आड पडटा. बसला थंय सुकड्याची नजर आपल्या पांयाचेर पडली. आपले परीन ताणें व्हांवत्या उदकाच्या पाटार पांय धुल्ले. पाटाचे देगेक किल्लल्ली बिंबल काडून पांय घासलेले. पूण पांय सुकतकच खरबेल्ले वरी धवेच जावन आतां ते आरशे बुरशे दिसताले. मातये पाऱ्याचेर 2 कुडीचें घर. वांयगण आनी काजेची 4 मुळां सोडल्यार सुकड्याक बापायची जोड अशी कांयच ना. वांयगण तशें व्हडलें न्हू. पिकेक येयल्यार 7-8 खाणी भाताक मरण ना. पूण जोत, रोपणी, नडणी, राखण, लुवणी आनी मळणी करून भात घरान हाडटा म्हणसर सुकड्याक नाका पुरो जाता. वांयगणाचे सगळे गांवांत तुकाच व्हर अशें सांगून अंदू पुती गांवकाराचे जोत फायदा केल्ले. तेच्याच दिराचेर सुकडो वांयगणात देंवलो. सुकड्याक 6 भुरगीं, 6य चेडवांच. सगळे चेडू जाल्यार 7 म्हयने जावन गेल्यात. ह्या बायटेराक सोमारग्याक चडूच त्रास सोंसचे पडले. केळीचे सुकलेले कांडये भशेन त्याचे आंग आवळून येयला. दोळे भितर गेल्यात. पांयाच्यो सुकून वाती जाल्यात. मिरगांव शिवलेलो पुलको झोळणेक अशें घळघळीत जाला. तरी आसतना भुरग्यांचे करूनय हांगा थंय जळपोन मूठभर घरात हाडपाक सोमारग्याची जिद्द अजून कमी जावंक ना. अंदू तसल्यांनीच त्या वांयगणात देंवलेले. रोपून जातकच 4 दीस जोर येवन हातरून धरलेले. सुकड्याची विडी सोपत येयली. निमणे 2 झुरके नेटान मारून थंयच आसलेल्या फातरार तांणी विडयेचे पोत चिड्डिले. सुकडो उठलो. हडगी उखलून माथ्यार घेतली आनी आसलो तसो घरची वाट चलपाक लागलो. अंदू वेळार सारें मारपाक मेळ्ळें म्हूण तो आपल्याचेरूच खोशी जाल्लो. पोरू सारें मारपाच्या वेळार तो सामकोच पादेशीर आसलो. सारें हाडपाक तेचे कडेन फुडकी कवडी नासली. तेका लागून ताणें सारें मारलेंच ना. पूण हेचें तेका बरेंच नुकसाण सोंसचें पडलेलें. एका कुणग्याक तेका 2-3 पेंकांचो फरक जाणवलो. माथ्या वयर वचपी गुडये खाना मेरेन येवन थारलेले. अंदू थांब बरें मातलां. नडप काडपूय बरें जालां. सुकड्याचें मन वांयगणात पावलें. मेर कोसळची ना ही जतनाय घे मेरेन मेर भोंवपाक लागले. सुकड्याची पावलां अचकीत थांबली. कसल्या तरी आवाजान तेचें लक्ष ओडून घेतलें. वांयगणाचे मेरेर तोल सांबाळून उबो रावचो तसो तो वाटेर कांय वेळ तसोच उबो रावलो. आवाजाचे दिकेन तो सुलूच घेवपाक लागलो. 4 दिशांनी नजर भोंवडयली. उजव्या अर्दान दोंगुल्ली, दावे वटेन शेकान शेक पयस मेरेन मोळ. हो आवाज आपले उजव्या वाटेंतल्यान येता हें ताणें निश्चित केलें. 2 पावलां दोंगुल्ले वाटेन वचून ताणें अदमास घेतलो. रडटल्या ल्हान भुरग्याचो आवाज. हेची जाणीव जातकीच तेच्या काळजान कच्च जालें. त्या भुरग्याक पळोवपाची तेच्या मनात उत्सुकताय वाडली. वाटेकडल्यान 4-5 वावाच्या अंतराचेर झिळेच्या मुळात एक तानुलें बाळक उणक्या उणक्यांनी रडटा तें ताणें पळयलें. कापडाचे फाळयेन गुठलायल्ले ते बाळक रडून रडून तांबडे जाल्ले. सुकड्याच्या काळजाक धडधडणी भरली. तेचें आंग शिरशिल्लें. तो तसोच धांवत वाटेर येयलो. वाटेच्या 2 पोतांनी ताणें आपली नजर शेवटिली. तेका कोणूच थायो पडलो ना. भुरग्याक अशी झिळकुटान दवरून ही आवय गेल्या तरी खंय? हो प्रश्न तेचे तकलेन उसळी मारून वयर येयलो. ह्या भुरग्याची आवय गेली तरी खंय? लागींच खंय तरी आडे कुशीक आसपाक जाय असो विचार मनात हाडून तो त्या झिळकुटांनी नदर मारूंक लागलो. पूण थंय तुका कोणूच दिसलो ना. परत तेणे त्या बाळकाक थरथरते नजरेन नियाळ्ळें.
ह्या बाळकाक काय घटका आधीच हांगा दवरला असो तेणे आपले परीन अदमास काढलो. इतल्या आवाटा भितर कोण तरी आसपाक जाय अशें येवजून तेणे नेटान उलो मारलो. आगो, कोण आसा थंय? भुरगे रडटा. दोंगुल्ले वटेन तेणे 2-4 उले सोडले, पूण तेका परती जाप मेळ्ळीना. मळा वटेन तोंड करून एक कुकारो सोडलो. ह्या वेळारूय तेका जाप मेळ्ळीना. आतां मात सुकडो भियेल्ले वरी जालो. भुरग्याचो ताळो रडून रडून बसलेलो. आतां मेरेन भुरगे फुगार जावन रडटाले. परत तेणे वाटेच्या दोन्ही अर्धान पयस मेरेन नजर मारली. तशें पळोवंक गेल्यार हे वाटेर वयवाट चड. आपल्या वांयगणांत वचपी शेतकाराक हे वाटे बगर दुसरी वाट ना. न्हंये पलतडच्या गांवांनी वचपी एक वाट ह्या मळा वयल्यान वयता, पूण ह्या वेळार ह्यो वाटो माड्डोवपी कोणूच तेका दिसलो ना. वाटेचे दोन्ही वटेंतल्यान मनशांचे भिरे उडत उडत येवचे आनी आपल्या उचंबळीत जाल्ल्या मनाक थातारचे अशें सुकड्याक हे घडकेक दिसपाक लागले. सुकडो हरशी धाडशी, आपल्याचेर बेश्टेत अप्सरण येत म्हणून तो भियात आलो. त्याच्या दोळ्या मुखार साया मुया दाटून येयली. आतां कितें करचें तेंच तेका कळना जालें. त्या भुरग्याक उखलून घेवपाक तेचें मन फाटीं फुडें जावंक लागलें. सुकड्यान आपणाकच थातारलो. तकली थंड करून तो विचार करपाक लागलो. हे भुरगे कोणाचे काय? ह्या बाळकाक अशें ओडून हेची आवय खंय गेली आसतली? ह्या भुरग्याची खबर गांवाक सांगल्यार कशें जाय? वाटेर उबो रावन तो येवजोपाक लागलो. तेका ह्या प्रश्नाच्यो जापो मेळनात. तो कांय वेळ तसोच उबो रावलो. परत विचार करपाक लागलो. कोणाच्याच कानार ही गजाल घालिनासतना भायले भायर घरा गेल्यार कशें? मळबात अचकीत गडगड जावन जोगूल झडचे तशें त्याच्या मनात विचाराचे केण झडले. तेची तकली जड जाली, पूण तो घटकेभरान सावचीत जालो. ना, असले पाप माझ्या हातींतल्यान घडोवन घेवचो ना. ह्या भुरग्याक हांगाच सोडून गेल्यार ते कोलो, वागाटी ना जाल्यार काटोळे मयेचे भकीक पडटले. तशें जालें जाल्यार म्हाज्या हातीन बाळकाची हत्या केल्ले वरीच जातली. सुकड्यान परत एकदा सरभोंवतणी नजर मारली. कोण तरी येतलो म्हणपाची आस्त आतां अस्तंत्या सुर्या वांगडा ना नपयत जाल्ली. त्या भुरग्याच्या आंगार आतां रडपा इतली शक्त उरूंक नासली. सोक सोक इतलोच आवाज कानार पडटालो. सुकडो पाटलो घेवन त्या भुरग्याच्या म्हऱ्यांत गेलो. तेका गुटलायल्लो कापडाचो कुडको ओलो जाल्लो. चेडो काय चेडू? सुकड्याच्या मनांतली उत्सुकताय वाडली. चेडो भुरगो आसल्यार देवाचेच देणे, म्हाकाय चेडो ना. भावलेलो कळो फुलचो तशें तेचें मन उत्सुकतायेन फुल्लें. दोनाय शेवांक धरून पोटा कडेन मारलेली गाड तेणे अडचडय सोडयली. तेची नदर जिवाळेचेर पडली आनी तो निर्शेलो. मनात रुजवणा येयल्ली उत्सुकताय थंयचे थंयच करपून गेली. त्या बाळकाक शून्य नजरेन पळयत तो कांय वेळ तसोच उबो रावलो. तेची नजर आतां त्या बाळकाच्या बोमलीचेर थिरावली. बोमली अजून झोडूंक नासली. आंगाक धवी फुल्ल पिठें तशेंच आसलें. आंगाक एक तरेचो सुरमूस वास मारतालो. त्या भुरग्याची अवस्था पळोवन सुकड्याक ते आवयचो राग येयलो. आपल्या हातीक मेळ्यार केस्टांक धरून तिका गरगरावन घुंडावतलो आसलो अशें तेका दिसपाक लागलें. ह्या भुरग्याक हांगा सोडून उपकार ना. चेडू भुरगें जालें म्हणून काय जालें? भुरगें ना त्याच्या होटयेत तरी घालूंक मेळटलें. सुकड्यान हडगी लागीं ओडली. साऱ्याचे पोतयेची घडी मारून हडगेक वेवस्थीत दवरली. आपल्या खांद्या वयलो तुवालो तेच्या वयर पातळायलो. ते इल्लेशे किटीक हात लावपाक तेका खंयचे खंय दिसपाक लागले. सुकडो 6 भुरग्यांचो बापूय, पूण भुरगें चलूंक लागले बगर तेणे आपल्या खंयच्याच भुरग्याक अपूर्बायेन उखलून घेवंक नासलें. दावो हात माने कडे आनी उजवो हात कुल्या पोना सारीत त्या बाळकाक सुकड्यान अळंग उखल्ले आनी हडगेक दवरले. तेणे आनीक वेळ काडलो ना. कितें जाता तें जावं अशें म्हणून हडगी माथ्यार घेतली. 4 पावलां चल्लो, मागीर थांबलो आनी परतून गांवची वाट मांडोवपाक लागलो. ही इल्लीशी हडगी भाताच्या पेंडकाच्याकूय जड आसा अशें तेका दिसपाक लागलें. गांव लागीं येता तश्यो तेच्या मानेच्यो शिरो ताणशावपाक लागल्यो. हे भुरगे कोणाचे आसतले काय? हो प्रश्न तेची फाट सोडिना जालो. ह्या प्रश्नाची जाप तेच्या आवाक्या पलतडची आसली. गांवांतल्या 1-2 गुरवार बायलांक तेणी दोळे मुखार हाडली. गांवची शीम हुपून तेचें मन शेजारच्या गांवांनी गुरवार बायलांचो सोद घेवन येयले, तरी कांयच फायदो जालो ना. भुरग्याचो आवय बापूय सोदचे परस ह्या भुरग्याचें आतां काय करचें हो प्रश्न तेका चड सतावपाक लागलो. गांवांत पावल दवरतकच सगळ्यांत पयलीं कोणाच्या कानार ही गजाल घालची? पाणूच्या, बाटुल्याच्या काय भना गांवकाराच्या
काय निट्ट घरा वचून सोमारग्याक सांगल्यार कशें जाय. चेडो भुरगो जाल्यार जावं आसलो, सोमारग्याक समजावं येतालें, पूण हें तर चेडूं. ह्या चेडवाक बगतकच सोमारगेक काय म्हाका ओगी रावता. घर माथ्यार घेवन सगळो गांव जागयतले. तेचें म्हण सारकें. घरात 6 चेडवां आसात, हें 7वें आमकां कित्याक तें. तो चलता चलता येवजूपाक लागलो. सोमारग्याच्या उगडासान सुकड्याचे काळीज धडधडूंक लागले. गांवाचो वळसो घालून घरा कडेन वचपी वाट सोडून तेणें गांवांत वचपाचें थारायलें. हडगेत भुरगें सुस्त न्हिदलां. न्हिदलां? न्हिदलां काय? सुकड्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. वेळ काडिनासतना तेणें हडगी अळंग सकयल देंवयली. नाका कडेन बोट व्हरून तें जितें आसा काय हेची खात्री करून घेतली. पोटकळी वयर सकयल जाता ती पळोवन तेका सूं जालें. तेचे तकलेत येयल्ल्या विचाराक लागून तेचे तेकांत हांसपाक येयलें. हडगी उखलून आसली तशी तेणें माथ्यार घेतली. उचवाट्यार आसलेली 1-2 घरां नजरेक पडली. मुखा वयलें आडवण काडून सुकडो सकयल देंवलो. तसो सगळो गांव तेचे नजरेच्या अस्करांत भरलो. गांव नजरेक खाला येतकीच तेच्या पावलांक वेगळोच नेट येयलो. इतलो वेळ भासपी एकलेपणाची जाणीव पावलां कणकणी पयस जावपाक लागली. पयस सरदात येसो आपाक गोरवांक घेवन आड वाटेन वयर सरतालो, पूण तेका उलो मारून आपोवचें अशें सुकड्याक दिसलें ना. दावे अर्दान कानगो खुटाचो बरो माथ्यार घेवन नेटान पांय उखलीत घरची वाट चलतालो. तेकाय थांबोवचो अशें सुकड्याक मनात येयलें ना. सुकडो गांवांत पावलो. देवळाच्या फुडल्यान आसलेले उक्ते सुवातेर भुरगे अजून क्रिकेट खेळटाले. 2-3 बायलां तळयेचें उदक घेवन देवळाक वळसो घालून वयल्या वाड्यार वयतालीं. सुकड्यान भना गांवकारागेर वचपाचें निश्चित केलें. भना गांवचो मुखेल गांवकार. गोरवांक वाड्यात बांदून निकतोच येवन तो सोंप्यार बसलेलो. खंय गेल्लो हडगी घेवन? आपल्यागेर येता तो पळोवन तेणें सुकड्याक प्रश्न केलो. कोण गेल्लो खंय पंढरेक आनी पावलो मणेरेक अशें म्हणत सुकड्यान हडगी भना गांवकाराच्या फुड्यांत देंवयली. हें आनी कोणाचें लचाण? भना गांवकार अजापलो आनी प्रश्नार्थक नजरेनूच त्या भुरग्याक नियाळपाक लागलो. कोणाचें म्हूण सांगो? खंयच्या रांडग्यान पोट झडयलां कोण जाणा? कायशा तिरस्कारान सुकड्यान जाप दिली. पूण हे भुरगे आसले तरी खंय? सुरंगीच्या मळार वाटेरूच हेदीचें झाड आसा, त्या झिळींनी. सुकड्यान त्या जाग्याचें आपले परीन वर्णन करून सांगलें. तांदळाच्यो कोणयो घालतगच आसलेली नासलेली कोंबडी एकठांय जावची तशी भना गांवकाराच्या घरची सुकड्या भोंवतणी खबर आयकुपाक एकठांय जाली. खबर कळटा थंय आसा. आडे कुशीक 5-25 लोक जमले. सुकड्याक सुरंगीच्या मळार भुरगे मेळ्ळा ही गजाल गांवभर फाकली. म्हाताऱ्या कोताऱ्या सयत नेणट्या भुरग्यांनी त्या माणकुल्या भुरग्यांक पळोवपाक एकूच गर्दी केली. भुरगें खंय मेळ्ळें, कशें पळयलें, कशें हाडलें ही गजाल परत परत सांगून सुकड्याचें तोंड वळ्ळें. लोक घोळक्या घोळक्यांनी उबे रावन भुरग्या विशीं आपसात चर्चा करपाक लागले. म्हाज्या मता प्रमाण हें भुरगें घाटयांचें आसपाक जाय ना म्हूण आपलें मत मांडलें. हय रे हय, रस्त्याच्या कामाक घाटी लोक येयल्ले मात खरें. पांडून नामूच्या मताक तेंको दिलो. घाटिया गेल्यार आयज 8-10 दीस तरी जातले. हें भुरगें घाटियाचें न्हू. भुरग्याचें रूप बगल्यार तें आमच्याच लोकांचें म्हूण कळटा. आबोल्यान त्या दोगांयचें मत भायर मारीत आपले विचार उक्तायले. तशें जाल्यार हे भुरगें कोणाचें तर? भना गांवकारान सगळ्यांचेर नदर भोंवडायत प्रश्न केलो. आमच्या गांवांतल्याचें काय कोणाचें न्हू. आड्डूची बाय सुटपाची आसा. वयल्या वाड्या वयल्या श्रीमतीक अजून दीस जावंक नात. गोपी भावोजीची बायल बायटेराक आपल्या आवयगेर गेल्या. शेरकुल्यान गांवच्या गुरवार बायलांची वळेरी लोकां मुखार दवरली. आंकवार चेडवान बी पोट झडयलां आसतलें. फोंडून मदींच फोंड घातलें. सगळ्यांक एकूच हांसो पिकलो. पूण दुसऱ्याच खिणाक हांसपी तोंडां मोनी जालीं. कांय वेळ शांतता पातळ्ळी. तेचो स्फोट कांतान केलो. आमच्या गांवच्या कोणाच्या चेडवान पोट केलां तें आदी सांगात, मागीरूच आरोप करात. तोंड आसा म्हूण कांयचे काय उलोव नाकात. कांता इतलो वेळ ओगी आसलो. कांता तिडकला तो पळोवन फोंडून जाप काडली ना. आंग चोरून ते गर्दी तो ओग्गी उबो रावलो. आतां बेश्टेच एकामेकाचेर पिकाळ जावं नाकात. ह्या भुरग्याचें काय करचें ते पयलीं येवजात. भना गांवकारान मुद्द्याच्या प्रश्नाक हात घातला ते पळोवन सुकड्याक सूं जालें. पयलीं 4 गांवांची चवकशी करुया. ह्या भुरग्यांचो आवय बापूय मेळ्ळो बरो जालो. ना जाल्यार कोणाक भुरगें ना तेचे होटयेत घालुया. सुकडो तरी तेका व्हरून काय करतलो?
त्याची असा स चेडवा. इतलो वेळ अंगणात पेळेर बसून असलेल्या शाबीन मांडलेले मत सुकड्या सहित सगळ्यान पटले. सगळे खरे, पण आता भुरग्याची जबाबदारी घेता कोण? भना गांवकरान सुकड्याची काकुळीत करीत जमलेल्या लोकांक प्रश्न केलो. ह्या प्रश्नासरी सुकड्याक लवशे दिसपाक लागले. ह्या भुरग्याची जबाबदारी आपण घेता, कोणाच्या तरी सभागाच्या तोंडातल्यान अशी तर येऊची असे सुकड्याक मनापासून दिसपाक लागले. सुकड्यान सगळ्यांच्या तोंडार धावती नजर कोंडायली. तेका सगळ्यांची तोंडां सुटकी कशी दिसपाक लागली. तो निराश झाला. सुकड्याची तशी कोणाक काकुळीत येयली ना. बडबडपी तोंडाय पडलेली. जण एकलो घुटमळत एक एक पाऊल फाटी सारपाचो यत्न करतालो. काय जाण लिपचोरया सुकड्याक तेळटाले. सुकड्याक लिपचोरया पळोवपी त्यो नदऱ्यो तुवेंच हाडला तेन्ना तूच पोस, आमच्या माथ्यार कित्याक थापता अशें न कळटा सांगपाचो यत्न करताल्यो. सुकड्यान परत एकदा सगळ्यांचेर नजर भोंवडायली, पूण कोणेच नदरेक नदर भिडयली ना. आता मात सुकड्याचेर आकांत येयलो. हे भुरगें आपल्याच गळ्यात पडटा अशी तेची खात्री जाली. ह्या बोळात कोणे तरी शाळेकडल्यान फुलूक भुरगे जाय जाल्यार घेवन व्हर असो रकात धाडलो. लग्न जावन फुलूक 4-5 वर्सां जाल्ली. अजून त्याचो कुसवो उजवक नासलो. धालांच्या मांडार तशेंच दसऱ्याच्या तरंगा मुखार ताणें आपणाक भुरगे जावचे म्हूण गाराणें घातलेले. तेचे इत्सेक अजून फळ धरूक नासले. चेडू भुरगे जाल्यार नाका असो रोकडोच फुलून निरोप धाडलो. फुलून धाडलेलो रकात आयकून कांय जाणांक तेच्यो कुशव्याच्यो कोमरी किरमून राग आयलो. इल्ले इल्ले करून सगळे कडसले. लोकांच्या बोळाक लागून मदीं मातशे उठलेले ते भुरगे परत सुस्त न्हिदले. तिनसांज जायत येताली. दोंगरा पलतडच्यान आतांच चंद्रीम वयर सरतालो. आपले भोंवतणी एकठांय जाल्लो काळोख आपलो गळो अंदिता आनी आपूण तेतूंत घुसमट्टा अशें सुकड्याक दिसपाक लागले. सुकड्या, वर तूं ह्या चेडवाक तुमगेर. फाल्यां चौकशी काडून काय तो मार्ग काडुया. भना गांवकरान आपले वयले वजे अचळय सकयल देंवयले. तेच्या ह्या उतरांनी सुकड्याच्या आंगातली असलेली नासलेली शक्तूय गळून पडली. हडगेतले हे भुरगे म्हटल्यार लांबटसो लोखणाचो गुळो अशें तेका दिसपाक लागले. तो भानार येयलो. वेळ काडिनासतना सोप्या वयली हडगी कश्टान तेणी उखलून माथ्यार घेतली. गांवांतले एक एक घर फाटी घालीत तो हय न्हयशा चान्न्याच्या उजवाडात घरची वाट चलपाक लागलो. सोमार गे. घरची वाट माड्डयतना तेका आपले घरकान्नीचो उगडास येयलो. जाता ते जाव अशें म्हणत आपणाकूच धीर दीत मुखार असलेले चिचे मुळात तो मातसो उबो रावलो. सोमारगे पडवीरूच बसला ते तेणे थंयसूनच पालतायले. माथ्या वयली हडगी तेणे दोन्ही हातांनी अधिकूच घट्ट धरली. सुकडो आंगणाचे पेळेकडेन पावलो. इतलो वेळ वाटेक दोळे लावन बसलेले सोमारगे पिटीक करून उठून आंगणात येयले. तू खळ्यात कसो तो पांय दवर. तुझे दोके मोडून घालिना जाल्यार बापायच्या कास्ताचे न्हू. थंयच आंगणात असलेले जात्याचो खुटो हातात घेऊन ते सुकड्याच्या आंगार राखसूल कशे झुडून गेले. आमच्या बाबाक भुरगे मेळ्ळा ही गजाल त्याच्याच भुरग्यांनी तेका येऊन तेन्नाच सांगलेली. सोमारगे चडूच खुबळिल्ले. असो म्हाज्या तोंडाक बगता काय? तोंड घेऊन पयली चलूंक लाग. पनवत हाडल्या ती म्हाका पुसूंक. आदी पयली असले थंय आपटून यो तेका. तुजी भुरगी केन्ना पोटाक पोटभर 4 उणयो खावंक नकळो. आंगात आंगभर कपडे घालूंक नकळो. सोमारग्याचो आवाज चडत आसलो. माडा वयल्यान शेळीचे नाल्ल घळघळोन सकयल पडचे तशी सुकड्याच्या काळजात सोमारग्याचे एक एक उतर पडपाक लागले. सुकड्यान हू ना सू केले ना. तो मोनेळ पागरून थंयच उबो रावलो. ह्या बोवळात त्या माणकुल्या भुरग्याक जाग येयली. इतलो वेळ सुस्त न्हिदिल्ले ते बाळक रडपाक लागले. आता सुकड्याचो नाईलाज जालो. कितें करचें तेंच तेका कळना जालें. पांयांतली शक्त गळून पडल्या असो तेका भास जालो. हडगी उतरून तेणे पेळे कुशीक दवरली. पेळेर थक्कल मारीत तो तेका थातारूंक लागलो. सोमारग्याचे उसळप बडबडप तापप चालूच असले. आपल्या घोवाक भुसकावचे अशें तेका खिणभरूच दिसले. सुकड्याची भुरगीं पेळेर बसून हे सगळे मोन्यांनी पळयताली. आपल्या बापायच्या म्हारांत वचपाचो तेंका धीर जालो ना. ते भुरगे आता हुणक्या हुणक्यांनी रडपाक लागलेले. सुकडो आपले परीन तेका ओगी करपाचो यत्न करतालो. घडये तेका भूक लागली आसतली असो अदमास करून सुकड्यान हळूच आपले एक किरमळीचे बोट त्याच्या तोंडात मुरगडले. बोट जिबेर तेकना फुडें आपले आवयचो पानू ओडचो तशें ते सुकड्याचे बोट चुकपाक लागले. त्या किरमळेच्या बोटान तेका खिणभरूच थाकाय दिली. ते परत आसले तशें रडपाक लागले.
त्याच्या रडपाचो आवाज सुकड्याचे काळीच पोखरपाक लागलो. वेळ काढी नसताना सुकड्यान त्या बाळकाक अचळय उखलून पोटाकडेन घेतले. सुकडें आपले परीन तेका हातारपाचो यत्न करतालो, पूण ते चडूच हुयेली मारूंक लागले. सोमारग्यान हातींतलो जात्याचो खुटो थंयच उडयलो आनी माजराच्या पावलांनी ते सुकड्याच्या मरात येयले. सुकड्यान हांग काडले. आपल्या मरात कोण येयला ते पळोवपाक तेणे वयर नजर केली. त्याच्या मरात सोमारगे उबे असले. रुद्र अवतार आंगात संचारून थंय थंय करून नाचपी सोमारगे. सोमारगे वाकले. एखाद्या आवयन आपल्या तांदुल्याक अळंग उखलून घेवचे तसे त्या चेडवाक मन्यांनीच आपले पिंगेन घेतले. सोमारग्याचे पोटकळीची ऊब लागतकच तेणे रडपाचे कमी केले. ते थंयच पेळेर बसले. वेळ काढी नसताना तेणे आपल्या पुलक्याची बिड्डी काढली. भुरग्याच्या आंगावयल्यान पदर उडयत तेणे तेका पाण्याक लायले. सोमारग्याच्या स्वभावात अचकीत जाल्लो बदल पळोवन सुकड्याच्या मना काळजात शीतळसाण फाकली. सुकलेले खोलपेवरी त्याचो जीव ल्हव ल्हव जालो. भुकेन भुकेल्ले तांदुले बाळक सोमारग्याच्या कुसरात विसावले. सुकडो उठलो आणि नीट न्हाणयेकडेन गेलो. बोल्सांतले पस्क काडले. त्या माणकुल्याक न्हावंक घालचे खातीर तो न्हाणये तळा उजो पेटोवपाच्या वावराक लागलो. डॉक्टर अर्चना गांवकर यांनी सादर केल्ली मोनेळ माय ही कथा तुम्ही आताच ऐकली. कथा आयकले उपरांत तुमच्या मनात लेखन प्रक्रिये संदर्भात कांय प्रश्न उपस्थित आसपाक जाय. सदांच वाचकाच्या मनात हे कुतूहल निर्माण जाता की कथा लेखकान कथा कशी बरयली, ती केन्ना बरयली, ती पयलीं खंय प्रकाशीत जाली, खंयच्या भाशांनी ती अनुवादीत जाली, अणकारीत जावन वेगवेगळ्या मासिकांनी ती प्रकाशीत जाले काय ना, अशे एक साबार असे प्रश्न वाचकाच्या मनात पडटात. मोनेळ माया कथेक केंद्रस्थानार दवरून ह्या सगळ्या गजालीचेर तुमचे मुखार हांव आतां उलोवप करतलो. कथेचे कथाबीज कशें मेळटा. जायते फावट आमी प्रवासान आसता, चड करून एकटो आसता, त्या वेळाचेर आमकां वेगवेगळे विशय सुचतात, आमकां कथाबिजां मेळटात. घटना प्रसंग आमच्या सरभोंवतणी घडटात, वा खंय आमी काल्याक गेले, फेस्ताक गेले, वा जात्रेक गेले, वा आमच्या ऑफिसान आमी जंय काम करता थंय लेगीत आमकां अशे तरेचे विशय मेळटात. जायते फावट एक पुस्तक वाचतना लेगीत नवो विशय आमकां मेळूंक शकता. चड करून आमी वर्तमानपत्रां जेन्ना वाचतात तेन्ना वर्तमानपत्रांच्यो खबरो आसतात वेगवेगळ्या भागांतल्यो, गांवगिऱ्या वाठारांतल्यो, घटना घडिल्ल्यो असतात. ते घटना जेन्ना वाचता एक लेखक तेन्ना तुमकां एक नवो विशय आमकां सुचूं येता. चिंतन मनन करतना लेगीत लेखकाक विशय सुचतात. म्हाका याद जाता एक फावट दामोदर मावजो हांकां आमी प्रश्न विचारिल्लो. तांची एक खूब म्हत्वाची कथा आसा, कोयसावली गोरवां म्हणून. भाई म्हणटा तुमकां हो विशय कसो सुचलो. त्या वेळाचेर तेंच्यांनी सांगलें की सकाळी फुडें तेंच्या गांवांतलो एकटो गोरवांक ओडीत, म्हणजे दावे आशिल्ले तेजे गळ्यान, तो ओडीत तांकां बाजाराक व्हरतालो. तेन्ना खंय बाजार भरतालो गोरवांचो. सांजचे वेळार तांणी पळयलें की ती गोरवां फुडें चलतालीं आनी तो जो मालक आशिल्लो तो फाटल्यान आशिल्लो. ह्या एका ल्हानशा घटनेचेर भाई मावज्यान कोयसावली गोरवां ही कथा बरयली. मोनेळ माया ही कथेची कथाबीज जे म्हाका मेळ्ळें तेज्या फाटल्यान 3 कारणां कारणीभूत जालीं. पयलें कारण की वर्तमानपत्रांत एक बातमी आयली. बातमी कसली तर मडगांवच्या ओल्ड बस स्टँडार कचऱ्याच्या पेटयेन एक भुरगें मेळ्ळें, अशी तरेची एक ती बातमी आशिल्ली आनी तें चली भुरगें आशिल्लें. ही बातमी वाचतकच हांव खूब खंती जालो. कित्याक लागून आवय बापूय हें भुरगें उडयता, अशे तरेन दुख्खी जालें मन. आनी कांय दिसा उपरांत, 10-15 दिसा उपरांत आनी एक बातमी आयली. ती बातमी आशिल्ली पणजेची. आतां जे आयनॅक्स आसा थंय आदी हॉस्पिटल आशिल्लें. त्या हॉस्पिटलाच्या भायर एक कचऱ्या पेटयेन परत एकदां चली भुरगें उडयल्लें मेळ्ळें. मन आनी चड खंती जाली. मागीर अशें दिसपाक लागलें की चली भुरग्याकूच हे लोक कित्याक उडयता भायर काय म्हणून.
ही गजाल जाली इतले मेरेन म्हाका कथा बरोवची अशी दिसली ना वा कथा बिजय म्हाका मेळना. पूण एक दीस हांव GMCन म्हज्या एका इश्टाच्या खबरी गावून गेल्लो आनी खबर घेवन भायर सरतकच म्हजे लागींचे इश्ट जे मिलन वांयगणकर म्हाका भायर मेळ्ळे. ताका विचारलें तूं कित्याक आयला काय म्हणून. ते म्हणटले आपली भयण आसा एडमीट आसा आनी ल्हान भुरगें जालां आनी ताका इन्क्युबेटरान दवरला म्हणून. म्हणटकच तेज्या भयणीची खबर घेवपाक म्हणून हांव वॉर्डान भितर सरलो. खबर घेतली हांवें. ते इन्क्युबेटरान आशिल्ले भुरग्याक हांवें पळयलें. वॉर्डांतल्यान भायर सरता आसतना म्हाका थंय 2-3 पायणी हांवें पळयलीं. त्या पाळण्यांत भुरगीं आशिल्लीं ल्हान ल्हान. म्हणटकच मिलनाक विचारलें हांवें की भुरगीं कोणाची काय म्हणून. ताणें सांगलें ही भुरगीं उडयल्लीं, तांकां आवय बापूय ना म्हणून म्हाका सांगलें त्या वेळाचेर. पूण म्हजें लक्ष एका ल्हान भुरग्या कडेन गेलें. ते गोरे गोमटे अशे भुरगीं आशिल्ले, गुलगुलीत भुरगीं आशिल्ले आनी ताचे दोळे निळे आशिल्ले. म्हणटकच सरभोंवतणी जेन्ना सगळ्याक हांवें नदर मारलेली त्या वेळाचेर सगळ्या ल्हान ल्हान भुरग्यां कडेन आपली आवय आशिल्ली वा तेंचो घरची कोण आशिल्ले. पूण ह्या भुरग्यां कडेन कोण नाशिल्लो. हो जो इन्सिडन्स आसा, ही जी गजाल आसा ती म्हज्या मनाक जोमली. काळीज आकूळ पिकूळ जालें आनी म्हाका दिसलें की ही भुरगीं चलयो भुरग्यो लोक कित्याक उडयता काय म्हणून. ही खंत घेवन हांव घरा कडेन आयलो आनी हांव विचार करता करता म्हाका ह्या गजालीचेर कथा बरयन अशी दिसली आनी कथा बरोवपाक हांव बसलो. ही कथा बरयता आसतना म्हाका सतत एक जाणीव जाताली. ती म्हणल्यार आमच्या समाजान चली भुरग्याक वा बायलेक वेगळे नदरेंतल्यान पळयता. बायल ही दुसऱ्या घरचें धन अशें आमी मानतात. तिका वाडोवप, तिका भांगरा शिगरा घालप आनी मागीर हुंडो दिवप आनी तिका मागीर लग्न करून दुसऱ्या घरा दिवप. दुसरी एक गजाल आमकां म्हत्वाची दिसता ती म्हणल्यार चली भुरगे चड करून गांवगिऱ्या वाठारांत आमकां पळोवपाक मेळटा की चलयेक कामाक लावप, घरच्या कामाक लावप. 4-5 जर भुरगीं आसत ताका घरान भुरग्यांक पळोवपाक दवरप आनी आवय बापूय आपल्या कामाक वता. तशेंच ताका उच्च शिक्षण दिवप ना, उच्च शिक्षण दिवप ना. आनी दुसरी एक गजाल आमकां आमच्या समाज मानसान आमकां दिश्टी पडटा. समाजान अशें मानतात की बायल ही दावे पांयाची वाहन म्हणून इतली ताका सकयल नीच अशी तिका लेखतात. ह्यो सगळ्यो गजाली म्हज्या मनांत आशिल्ल्यो. बायलेची प्रतिमा समाज मानसान कशी आसा ही सतत म्हाका एक कथा बरयता आसतना ताची जाणीव जाताली. सगळ्यांत वायट गजाल म्हळ्यार भुरगें जाताच ताका मारून उडप. कांय कडेन भारतांत खंय भुरगें जाता, चली भुरगें जाताच दुदान बुडोवन ताका मारून उडप. ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा त्यो कथा बरयता आसतना म्हज्या मनाच्या पार्श्वभुमीचेर आशिल्ल्यो. आनी दुसरी गजाल म्हाका सतत जाणीव जाताली ती म्हणल्यार ही जी कथा बरोवपाक वता आनी तो विशय जो आसा तो सर्वपरिचीत आसा, सगळ्यांक खबर आसा. आनी हो विशय नाटकांनी, फिल्मांनी वा कादंबरींनी येवन गेल्लो आसा. आनी म्हज्या हितून ज्यो तिनूय ज्यो घटना घडिल्ल्यो त्यो शारांत आसा, शारांत घडिल्ल्यो घटना. म्हणटकच हांव एक विचार करपाक लागलो की ग्रामीण जिवन जें आसा आनी ग्रामीण जिवनाच्या फाटभुंयेचेर ही जर कथा जर मांडली हांवें जाल्यार ती चड करून वाचकांक आवडटली. आनी त्या नदरेंतल्यान हांवें ही कथा मांडपाचो प्रयत्न केलो. 6 चलयो आशिल्ले घराणें हांगा चित्रपाचो हांवें प्रयत्न केला. जो सुकडो आसा आनी ताजी बायल सोमारके जे आसा ती खूब गरीब हें घराणें. ल्हानशें 2 कुडीचें घर, तांकां थोडें वांयगण आसा आनी थोड्यो काजी आसात आनी तांकां कांय ना. पूण खूब कबाड कश्ट करून ती ह्या भुरग्यांक पोसता. सुकड्याच्याकूय चड कबाड कश्ट करता ती ताची बायल सोमारके. म्हणटकच सुकड्याच्याकूय तें चड काम करता, कोणाच्या दुसऱ्याच्या कामाक वयता आनी कमयता आनी भुरग्यांचें पालन पोशण करता. कथेची सुरवात जर तुमी पळयली जाल्यार कथेची सुरवात सुकडो वांयगणाक सारें मारता आनी तो परत घरा येता. आनी परत घरा येता आसतना मदीं वाटेचेर ताका एका भुरग्याचो आवाज येता रडपाचो आनी तो कुतूहल म्हणून त्या भुरग्याक पळोवपाक वता. जाल्यार थंय ताका एका झिलीन एक ल्हानशें भुरगें रडटाना दिश्टी पडटा. अशा वेळाचेर सुकडो आवयक ताची उलो घालता. तो सादयता तिका. तो मागीर वाटेर येता. वाटेरय ताका कोण दिश्टी पडना आनी तो परत त्या भुरग्या कडेन वता आनी ताच्या मनान बंद सुरू जाता आनी
तो विचार करता की हे भुरगे कोणाचे, ही आवय आवय कोण, ही ती खंय गेली आसतली. मागीर एक तेज्या मनान एक विचार येता, तो म्हणल्यार हे भुरगे जे आसा ते चेडो काय चेडूं असो विचार येवपा फाटल्यान एक कारण आसा. ते म्हणल्यार आपणाक तो म्हणटा सवय चेडवा, म्हणटकीच जर चेडो जर जालो जाल्यार आपूण कितें करतलो, आपूण ताका घरा घेवन वयतलो म्हणून. आनी मागीर तो थंय वयता, ते लागीं वयता तेजे कडेन आनी तो पळयता की ते चेडूं भुरगें म्हणून जेन्ना ताका कळटा तेन्ना तेज्या मनांत आनी एक विचार येता. तो म्हणल्यार ह्या भुरग्याक हांव हांगाच सोडून गेल्यार कशें जातलें. हें जर भुरगें आपण हांगा जर सोडून गेलें जाल्यार कोण तरी ताका खातलो, चड करून काटोळ्यो बी खातल्यो वा रानांतलीं जनावरां खातलीं, आनी तें पाप म्हाका नाका. म्हणून तो विचार करता की हें भुरगें जर आपण जर गांवांत व्हेलें जाल्यार कोणाचे तरी घोटयेन घालपाक मेळटलें. म्हणून तो तें भुरग्याक फाटल्यान घालता आनी तो माथ्यार घेता आनी तो चलपाक लागता. चलता 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 दोन वाटो जाता. त्या दोन वाट्याचेर ताका उबो केला. एक वाट आडयाळी वाट जी तेज्या घरा कडेन वयता आनी दुसरी सरळ वाट ती गांवांत वता. तो परतय विचार करता की आपूण गांवांत वचूं काय घरा कडेन वचूं. मागीर तो गांवांत वयता. गांवांत वचपाचें कारण म्हणल्यार आमच्या सत्तरीच्या गांवगिऱ्या वाठारांत आमचे कडेन गांवकारी सिस्टम आसा. ती म्हणल्यार जे गांवकार जे आसा ते गांवां विशीं बरें वायट कितें आसा ताजेर ते निर्णय घेतात. म्हणटकच सुकणो जो आसा तो त्या भुरग्याक गांवांत व्हरता. गांवांत वयतकच तो बना गांवकारागेर वता, तो जो मुखेल गांवकार, आनी थंय तो पाटलो दवरता. ह्या वेळाचेर बना गांवकाराच्या तोंडान हांवें एक संवाद घातला. तो म्हणटा कोणाचें हें लचाण काय म्हणून. कारण ते भुरगे ताका लचाण अशें दिसता. अशा वेळाचेर बना गांवकाराच्या घरची जी आसात ती थंय जमतात आनी कोंबड्यांक जशें कोणये घालतकच जशी कोंबडी एकठांय येता तशी सगळ्या गांवांतली लोक जे आसा, सगळ्या गांवांतले लोक जे आसा ते जमतात सगळे. आनी हांगा हांवें समाज मानसाक धरून ग्रामीण जे जीवन आसा आनी ताका धरून कांय हांगा पात्रां उबे केल्लीं आसा. तो नामू जो आसा तो म्हणटा भुरगे घाटयांचे आसपाक जाय, कारण रस्त्याच्या कामांक घाटी आयिल्ले. आबोले आनी शेरकुले ही दोन बायल पात्रां आसा. ती गांवांतल्या बायलांची वळेरी तरी सांगता, जी गुरवार बायलां आसा ती. आनी मागीर कळटा की गांवांतले कोणाचे भुरगे न्हू. त्या वेळाचेर आंकवार चेडवान पोट बी जडयलां आसतलें अशें फोंडू म्हणटा आनी ताचो ह्या गजालीचो राग कांताक येता. अशे तरेन चर्चा मुखार वता आनी ह्या वेळार कोणाक तरी फुलूची याद येता. गांवांत हें फुलू जें आसा ताका भुरगीं नासता. 4-5 वर्सां फाटीं ताचें लग्न जाल्लें. ताका रकात धाडटात. तें फुलू जें आसा परत रकात धाडटा की आपणाक चली भुरगें जालें नाका, चलो भुरगो जालो म्हाका जाय. ही चर्चा हांगा थांबता आनी जे लोक थंय जमिल्ले आसता ती हळूहळू करून सगळे कडसतात. अशा वेळाचेर बना गांवकार आनी सुकडो हे दोगूच थंय उरतात. ह्या वेळाचेर बना गांवकार निर्णय घेता की तूं जें भुरगें हाडलां पळय न्ही सुकड्या, तूं आतां घरा व्हर ताका, फाल्यां आमी पळोवया म्हणून. आनी तो जड मनान पाटलो माथ्यार घेता आनी तो चलपाक लागता. तो घरची वाट चलता आसतना सुकड्याक हांवें चिचेच्या झाडा पोंदा उबो केला. तो कांय वेळ थंय उबो रावता. चिचेच्या झाडा पोंदा उबो दवरपाच्या फाटल्यान ताका एक कारण म्हटल्यार चिचेची पानां जी आसा ती आंबट, चीच आंबट. ते जिवनांत जी आंबटसाण जी आसा ती आंबटसाण हांवें थंय दाखोवपाचो प्रयत्न केला. प्रतिकात्मक नदरेंतल्यान तें झाड हांवें तें मुद्दम कथेन घातलां. हांवें चिचेच्या पोंदा रावन तो बायलेक पळयता तेन्ना बायल जात्याचो खुटो हातान घेवन उबी आसा. कारण तिका पयलींच कळिल्लें आसता की आपल्या घोवाक भुरगें मेळ्ळां आनी तो आतां घरा येवपाचो आसा म्हणून. ह्या वेळार ती ताका म्हणटा लागीं पावतकच, आंगणाच्या लागीं पावतकच ते आपल्या घोवाक म्हणटा तूं खळ्यान पांय कसो तो दवर, तुजे दोके मोडून घालीन जाल्यार बापायचे कास्ताचे न्हू म्हणून. आनी ती थंय थंय करून नाचपाक लागता. आनी ताका सांगता की ते भुरगे जे हाडलां ते आसले थंय व्हरून उडय म्हणून. कारण कितें, भुरगीं जी घरान आसा ताका तुका पोसपाक जायना आनी तूं हें भुरगे घरान घेवन आयला काय म्हणून. अशे तरेन ताका ती मोठ्या मोठ्यान ती उलयता, तापता तेजेर, रागान तेज्या आंगार झुडून वता.
अशा वेळाचेर ते ल्हान भुरगें आसा तें ताका जाग येता आनी तें उठ्ठा आनी रडपाक लागता. सुकड्याक त्या भुरग्याक थारोवपाक कळना, थांबोवपाक येना ताका. कारण निवेदनान फाटीं म्हटलां ते कथेन की तो भुरग्याक केन्ना उखलून नकळो म्हणून. जेन्ना पांय फुट्टा तेन्ना भुरग्याक तो उखलून घेता. ताका तें कळना म्हणटकच ताच्या तोंडान किरमळीचें बोट घालता. ते भुरगें कांय वेळ मेरेनच ओगी रावता. ते भुरगें परत मोठ्यान रडटा. हे जे भुरगे रडटा ते भुके खातीर रडटा हाची जाणीव सोमारग्याक जाता. ह्या वेळाचेर एक अजाप घडटा. अजाप कसलें तर सोमारग्याच्या भितरली आवय जागी जाता. आपल्या हातांतलो खुटो ते अळंग उडयता आनी सुकड्याच्या लागीं येता. सुकड्याच्या हातान आशिल्लें भुरगें तें उखलून घेता आनी पिळेर वचून बसता आनी पोलक्याची बिड्डी काडटा आनी ताका दुदाक धरता. खरें म्हळ्यार ही कथा हांगा सोंपोवंक जाय आशिल्ली, पूण ही कथा हांगा हांवें सोंपोवंक ना. ती मातशी फुडें वता. तो मोन्यांनी उठ्ठा, न्हाणी जंय आसा न्हाणये कडेन वयता, बॉल्सांतले फस्क काडटा आनी ह्या भुरग्याक गरम उदकान न्हावपाक घालपाक जाय म्हणून ताचे पोंदाक उजो घालता. हांगा कथा सोंपता. कारण ह्या एक कृतींतल्यान हांवें दाखयलां की जो वचून न्हाणयेन वचून उजो घालता कारण तो जबाबदारी घेता त्या भुरग्याची. पुराय कथेन हांवें सुकड्याच्या तोंडान फक्त 3 संवाद घातले. सुकड्याचो मोनेळ आनी सोमारग्याची माया. म्हणून मोनेळ माया हे कथेक हांवें नांव दिल्लें आसा. वांयगण ते सुकड्याचें घर असो प्रवास ह्या कथेन आयिल्लो आसा. फक्त 2-2.5 वरांचो हो प्रवास आसा. कथेन जी पात्रां आयिल्लीं सगळीं गांवांतलीं आसा. तो सुकडो, सोमारगें, येसोबापा आनी कानगो जो प्रत्यक्षपणान कथेन आयिल्लो आसा. बनागांवकार, नामू, आबोलें, शेळकुलें, फोंडू, कांता, फुलू ही अशीं पात्रां जीं आसा ती समाज मानसाक धरून ते कथेन आयिल्लीं आसा. ह्या समाज मानसाक धरून ती थंय उलयतात, चर्चा करतात, भासाभास करतात आनी तांच्या तोंडान जी हांवें भास घातल्या ती आमच्या सत्तरी वाठारांतली आसा. गांवगिरे वाठारांतली भास तांच्या तोंडान तुमकां आयकुपाक मेळटा. ही कथा जाग दिवाळी अंकान प्रकाशीत जाली 1999 वर्सा. ताचे उपरांत हे कथेचो अनुवाद हिंदींत जालो आनी तो अनुवाद डॉक्टर रवींद्र कात्यायन हांणी केलो. हे त्या वेळाचेर गोंय विद्यापिठाच्या हिंदी विभागांत शिकयताले आनी ताजो शिर्षक आशिल्लो सुप्त ममता. हो शिर्षक त्या वेळाचेर सुचयलो ते म्हळ्यार डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर, ते मराठी विभागाचे अध्यक्ष आशिल्ले त्या वेळाचेर. आनी ही कथा समकालीन भारतीय साहित्य ह्या साहित्य अकादेमीच्या द्विमासिकांत नोव्हेंबर-डिसेंबर 2000 वर्सा प्रकाशीत जाली. ती प्रकाशीत जाल्या उपरांत हे कथेचो उडिया भाशेन अणकार जालो आनी ती नवप्रथा ह्या नोव्हेंबर-डिसेंबर 2001 ह्या द्विमासिकांत ती प्रकाशीत जाली. हे कथेचो अणकार इंग्लिशीन जो केलो तो म्हणल्यार विद्या पैयणे. आनी इंडियन लिटरेचर जे साहित्य अकादेमीचे जे बाय मंथली आसा ते मार्च-एप्रील 2003 वर्सा तातूंत ती प्रकाशीत जाली. तशेंच इंग्लीश अणकार इन्सा न्यूजलेटर जे दिल्लीच्यान प्रकाशीत जाता जुलय-सप्टेंबर 2003 च्या अंकान ती प्रकाशीत जाली. समकालीन भारतीय साहित्य आनी इंडियन लिटरेचर ह्या दोनूय अंकाची जर तुमी मुखपृश्ठां जर पळयलीं जाल्यार दोनूय मुखपृश्ठां जी आसा ती म्हजे कथेचेर आदारीत आसा. म्हाका दिसता ही खूब आनंदाची गजाल. ह्या कथेचेर फिल्मूय जालां. 38th इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया IFFI 2007. ह्या फिल्म फेस्टिवलाक लघु फिल्म सर्त आशिल्ली आनी त्या वेळाचेर हिंदी लघु फिल्म ह्या कथेचेर आदारून केलें आनी ताचें नांव आशिल्लें द मदरहूड. हें लघु फिल्म प्रमोद महाबळेश्वर हांणी डायरेक्ट केल्लें. ह्या फिल्माची निवड निमण्या 8 जाल्ली आनी म्हाका याद जाता अशी त्या वेळाचेर तें मेकॅनिक्स पॅलेस हातूंत स्क्रिनिंगूय जाल्लें. मुखार कथेचेर आदारून मोनेळ माया ह्या नांवान मराठी फिल्म जालें
ताचे डायरेक्टर आसा पुणेचे नितीन भास्कर आनी ताची निर्माती आसा भाग्यश्री चोंडे. हें फिल्म गोवर्धन महिला प्रतिष्ठान यांच्या बॅनरा खाला तयार जाला. इश्टानो, मोनेळमाय ही कथा हांवें जरी बरयली जाल्यार ती आयज सगळ्यांची जाल्ली आसा. ही आंतरीक खोस लेखक म्हणून म्हाका आसात. खंयची साहित्य कृती जेन्ना सगळ्यांची जाता तेन्ना तेंच खरें तिचें यश आसता. साधारणतः 2012 मध्ये काहीतरी गोव्यामध्ये एक काहीतरी नवीन कथा आपल्याला मिळेल गोवन फ्लेवरची म्हणून मी प्रवीण आणि आम्ही सगळे मंडळी तिथे गेलो होतो. तर तेव्हा माझी ओळख तिथे विद्यापीठामध्ये डॉक्टर प्रकाश पर्यंकर यांच्याबरोबर झाली आणि त्यांच्यावर जेव्हा ओळख झाली तेव्हा सुरुवातीला असं फारसं काही वाटलं नाही, पण जसं ओळख वाढत गेली आमची तसं आमचं बॉन्डिंग कम्युनिकेशन इतकं पक्कं होऊन गेलं की आम्ही इतके घट्ट मित्र बनलो एकमेकाशी. आणि ते अत्यंत डाऊन टू अर्थ असलेलं असं ते व्यक्तिमत्व, अत्यंत हुशार. म्हणजे मी तर त्यांना प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष सरस्वतीच म्हणतो. आणि माझं एक असं पक्कं मत आहे की त्यांचं जे साहित्य आहे, त्यांनी निर्माण केलेलं गोवन जे कोकणीमधलं जे वाङ्मय आहे ते अप्रतिम आहे. त्यामध्ये बऱ्याचशा शेड्स आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे. आणि त्यांची एक कथा आहे मोनेळे माया नावाची. त्याच्यावरती आमचं ठरलं की त्यावरती आपण काहीतरी काम करूया. त्या केसमध्ये माझे जवळचे परममित्र नितीन कुलकर्णी, आम्ही त्यांना कुलकर्णी मामा असं म्हणतो, ते मला म्हटलं की नितीन, त्यांची भाची एक आहे भाग्यश्री चौंडे, तर तिला एक सिनेमा करायचा असं त्यांचं प्लॅनमध्ये होतं. त्यासाठी मग मला कुलकर्णी मामा म्हटले की चल आपण मोदूकडे जाऊ, तिला भेटूया. आणि मुंबईला गेलो आणि आमचं फायनल झालं लगेच की मोदे माया याच्यावरती सिनेमा तयार करायचा म्हणून. असं आणि आम्ही कामाला सुरुवात केली. आम्ही गोव्याला लोकेशन्स पाहायला गेलो. मग त्यावेळी पडेकर सर, की जे अत्यंत माझ्या जवळचे मित्र झाले होते आता. सुदैव मला एक गोष्ट सांगायची वाटते सगळ्या याच्यामध्ये, की मला आयुष्यामध्ये मित्र आणि गुरु फार उत्तम मिळाले. म्हणजे हा माझा एक मोठा योगच मी समजेन. त्यामध्ये डॉक्टर प्रकाश पडेकर हे एक आहेत. मग त्यांची कथा आणि मग ते लिहायचं कोणी तर म्हणे ठरलं की आपण ते प्रताप गंगावणे सरांना आपण त्याबद्दल लिखाणाकरता सांगूया. मग गंगावणे सरांशी आमचं बोलणं झालं. तर गंगावणे सरांनी ऑलरेडी माझ्याबरोबर एक अगोदरचे पण 2 सिनेमे अगोदर माझ्याबरोबर आम्ही दोघांनी एकत्र काम केलं होतं यापूर्वी. म्हणून ते पण अतिशय माझे उत्तम मित्र आहेत. आणि म्हणजे मी कसं म्हणतो की परेकर सरांना मी प्रत्यक्ष सरस्वती म्हणतो आणि गंगावणे सरांना प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतो. हे 2 लोक एकत्र जेव्हा येतात ना तेव्हा भन्नाट काहीतरी होत असतं. तर जेव्हा आम्ही तिथे गोव्यामध्ये सगळे स्क्रीनप्ले डायलॉग वगैरे लिहायला बसलो तर त्यांची पद्धत, ह्या दोघांचं इतकं कम्युनिकेशन छान होतं, डॉक्टर प्रकाश परेकर सरांचं आणि गंगावणे सरांचं, की त्याच्यामध्ये आता त्यावर मला एक गोष्ट नवीन शिकायला मिळाली त्या केसमध्ये, की कुठला पण लेखक जेव्हा कथा लिहितो किंवा गोष्ट लिहितो किंवा कादंबरी लिहितो तर त्याच्या मनात जे काही असतं ते तो त्याच्यावरती उतरवतोच, त्या पेपरवरती ते उतरतच. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मनामध्ये आणखी जे काही असतं ते पेपरवर नाही उतरत. पण ते बिटवीन द लाईन आपल्याला त्यात पाहायला मिळतं. आणि त्यांचं बिटवीन द लाईन ते शोधून काढलं प्रताप गंगावणे सरांनी. म्हणून ते दोघं डिस्कस करत बसायचे की सर, आता गंगावणे सर त्यांना म्हणायचे की तुम्हाला कसं वाटतं मला सांगा बरं हे सगळं. मग परेकर सर त्यांनी जी स्टोरी लिहिली त्याची तर एक प्रोसेस त्यांना सांगायचं की मी हे बघितलं म्हणून या हा पॉईंट असं लिहिला, हा असं लिहिला. त्यात बिटवीन त्याने इतक्या प्रचंड असायचं, इतकं संवेदनाशील ती एक तर कथा फार सेन्सिटिव्ह आहे. आणि ती सेव्ह गर्ल चाइल्डचा सगळ्यात मोठा जो इश्यू आहे त्याच्यावरती ती स्टोरी आहे. आणि ती अशी भन्नाट स्टोरी हातामध्ये सापडल्यानंतर मला तर अगदी म्हणजे हातामध्ये सोनं लागल्यासारखं झालं ते. त्यावर आम्ही काम केलं. त्यामध्ये डॉक्टर मोहन आगाशे, त्यानंतर आर्या घारे जी छोटी आर्टिस्ट होती ती एक, त्यानंतर अजून शशांक शेंडे त्यामध्ये कलाकार आहे. तर शशांक हा फार संवेदनाशील ॲक्टर आहे, फारच संवेदनाशील ॲक्टर आहे. त्याला म्हणजे त्याला आपण सांगितलं की तो इतका इन्हान्स करतो प्रत्येक गोष्ट आणि फार बारीक बारकावायचा तो स्वतः फार भयंकर अभ्यासू आहे शशांक. हा त्याचा मला फार उत्तम अनुभव आहे. आणि फारच माणूस म्हणून तो अप्रतिमच आहे, तो वारच नाही आहे शशांकचा. पण तो कलाकार म्हणून फार अप्रतिम आहे, फारच ग्रेट आहे. तो अतिशय बारीक गोष्टी बाहेर काढतो. तो रीतीने बघ आपण आज हे असं करून बघूया, तसं करून बघूया, वा एक गंमत होती. डॉक्टर आगाशे काय ते फारच सिनियर आहेत आणि त्यांनी ऑलरेडी माझ्यावर एक सिनेमा या अगोदर पण केलेला आहे. आणि डॉक्टर आगाशेंचं कसं की ते इतके मोठे आर्टिस्ट असून सुद्धा आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते आर्टिस्ट आहेत.
पण तरी पण त्यांना कुठल्या प्रकारचे इगो नाही आहेत, इतके डाऊन टू अर्थ आहेत ते. आणि बऱ्याच वेळेला आमच्या सिनेमामध्ये लोकेशन जवळजवळ 90% लोकेशन जवळजवळ आउटडोअर आहे. त्यामध्ये निम्म जंगल आहे. जंगलामध्ये सरांच्या कथेनुसार ती मुलगी लहान मुलगी वगैरे सापडते त्यांना असं. तर जंगलामध्ये आम्हाला शूटिंग करायला खूप प्रॉब्लेम्स आले. म्हणजे बेसिकली आम्ही ज्या डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो होतो ते मेन रोडपासून 600 मीटर आतमध्ये शूट करत होतो. त्यामुळे त्या जनरेटरच्या केबल्स तेवढ्या, ते सगळं तिथपर्यंत ट्रॅव्हल करणं, परत ते जंगलामध्ये ते नंतर आम्हाला कळलं जंगलात शूटिंग करताना शेवटच्या 2-4 दिवसामध्ये की ते म्हणे किंग कोब्राचं मदरलँड आहे, ते मायका होतं, माहेर घर होतं किंग कोब्राचं. आणि मग काय, तरी पण आम्ही सगळे ग्रुपने शूटिंग करत होतो. परत बिबट्यांचा वावर होता, त्यामुळे कोणी जरा बाजूला जरी गेलं तरी बाबा एकटा जाऊ नकोस कुठे, इथे बिबटे मग कोणतरी 2-3 जण बरोबर जाणून असं आम्ही शूटिंग करत गेलो. शूटिंगमध्ये सिनेमाचं बोलायचं तर मुळात सरांची कथा अत्यंत संवेदनाशील स्टोरी आहे ती. त्यामध्ये त्यांनी मूळ कथेमध्ये जो मेन लीड आहे तो सुकड्या नावाचा, तो आणि त्याचं मन जे काय बोलतं ते त्यांनी जे काही मांडलेलं आहे ते इतकं अप्रतिम आहे. त्या गोष्टी फार अगदी त्या हृदयाला इतक्या भिडणाऱ्या गोष्टी सगळ्या आहेत. आणि ते आम्ही करत करत सगळं शूटिंग एक गोष्ट एक दिवस नव्या हे गोष्टी नव्या त्या नवीन असं करू. लिहिताना पण बऱ्याच वेळेला आम्ही ज्या हॉटेलमध्ये मी, गंगावणे सर आणि परेकर सर जेव्हा बसत होतो तर तेव्हा असंख्य गोष्टी सुचल्या. मग त्यामध्ये तिच्या मुली किती असल्या पाहिजे, मग त्याचे डायलॉग सरांनी ज्या पद्धतीने लिहिले, प्रताप सरांनी, ते पण इतके अप्रतिम लिहिलेले आहेत की ते अतिशय सेन्सिटिव्ह डायलॉग असे की जे आरपार भिडतील समोरच्याच्या मनाला, असे सगळे डायलॉग त्यांनी सगळे लिहिले. आणि आम्ही सगळं वाचन केल्यानंतर आणि मग जेव्हा मी संपूर्ण ड्राफ्ट स्क्रिप्ट जेव्हा वाचली, आमचा DOP जो आहे समीर, तो म्हणजे आमच्या EP जवळ तो म्हणाला, आमचा प्रवीण जो EP आहे EP जवळ म्हणाला की अरे म्हणे हा नितीन काय वाचलं खेड्यातल्या अशा स्टोरी कशा करतो म्हणे प्रत्येक वेळेला, फार गमतीचा विषय हा. आणि जेव्हा ते ड्राफ्टिंग मी होतो तिथे, त्यानंतर आमची जी एडिटर आणि DI कलरिस्ट आहे स्मिता, त्यानंतर आमचे कुलकर्णी मामा, प्रवीण, आम्ही सगळा अख्खा ग्रुपच होतो. त्यानंतर आम्ही सगळे ग्रुपला ऐकत होते. तर ऐकल्यानंतर तो म्हणाला अरे म्हणे ते फारच भन्नाट आहे. म्हणजे मला जे वाटत होतं की अशी छोटी कुठली तरी अशी एक खराब अशी स्टोरी असेल, काहीतरी केलं असेल, पण फारच भन्नाट म्हणायचे येते. आणि मग त्यापर्यंत त्याचे टेकिंग्स, त्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, मग इतके डिस्कशन केले त्याच्यावरती. मग बऱ्याच ठिकाणी कुठले इक्विपमेंट म्हणजे कॅमेरा बरोबर रिग्स कुठल्या यूज करायच्या, कसं लोकेशन इतके अप्रतिम दिले होते आम्हाला. परेकर सरांनी सगळं त्यांच्या गावाजवळ लोकेशन होतं, धाब्याजवळच आम्ही सगळं शूट केलं ते वाळपईमध्ये. तर तिथे इतके सुंदर लोकेशन्स आम्हाला सरांनी दिले की त्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कॅमेराच्या नावाने म्हणजे कॅमेराच्या आपल्याला डेप्थ ऑफ फील्ड वगैरे हे तर सगळं ते अनटच लोकेशन होतं. म्हणजे आमचा जो जिमी जीपवाला जो ऑपरेटर होता आपला, SD कॅमेरा जो ऑपरेटर होता, तो म्हणला की सर म्हणे मला इथे अक्षरशः म्हणजे टांझानियामध्ये, झांबियामध्ये असं काय वाटतं म्हणे, इतकं अनटच ते लोकेशन आहे. आणि असा प्रकार आम्ही तो मोने माया म्हणजे द सायलेंट अफेक्शन, की अशी स्टोरी सरांची की जी ऑलरेडी तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, त्यानंतर काश्मीरीमध्ये, त्यानंतर अजून उडीसीमध्ये पण ती हिंदी, मराठी, इंग्लिश इतक्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट झालेली स्टोरी आहे, ती कथा आहे. आणि त्या कथेवरती आम्ही एक असं छानसा मोने माया नावाचा सिनेमा हा तयार केला. एवढा मान असतो मुलग्याला, मग तुला का मान मिळत नाही? मग गावकऱ्याला रयतेनं प्रश्न विचारायचा नाही. पोरगी होईल तुला मुलगा. अगो लगीन करून परक्याच्या घरी तुम्ही लांब जाणार ना म्हणून. अन कशाला ग माझ्या पोटी जन्म घेतला? टाकून दिलेलं उचललं हेच पाप. सोडलं असतं पुण्य लागलं असतं. चुकड्याला देवी साहेबिणींनी पाठवलंय. मी काय म्हणते, जावं ना शाळेत. आगा काय, पोरीचं नाव साकरू ठेवतो आणि घरात साखरचा पत्ता नाही. कोणाचा मुलगा जावय? नको दाय, एवढ्या लांब झाड झुडपात बाई व्यक्ती नको, घेत तिला. आम्ही गावकर हा
तुला घ्यायचं तर घे नाही तर निघ. निघाले गावकरा. ए, पोरीला हात लावू नको. सुकड्या सुकड्या. आणि काय ग कुत्रे, याच्यासाठी गेली होती बापोई बरोबर? मुलगी शांते टाक ते खाली. माझ्यात आता कुणाला पोसायचं बळ नाही. बघू नाही गाराणं होणार आणि ते तू मांडणार. अगं उपाशी होत ना, रडून रडून मेलं. हा त्या बाईचं डोकं सापडते म्हणजे त्याचा जीव तरी जाईल. आणि बाबू असतं तर घेतला असतं. डॉक्टर अर्चना गावकर आणि सादर केलेली कथा आणि या कथेचे लेखक या नात्यान या कथेच्या सृजन प्रक्रियेचे केल्लें भाष्य जर तुमकां आवडलें जाल्यार हो जो चॅनल आसा तो मुजरत लायक करात, सबस्क्रायब करात आणि शेअर करात. चॅनलाचें नांव आसा प्रकाश पर्येंकर.